सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता मॅथमॅटिकल रिझनिंग युनिट क्रमांक 5. पुन्हा एकदा मी तुम्हाला मनापासून विनंती करतो की हे उत्तर फायनल नाही, तुम्हीही सुद्धा कन्फर्मेशन करा. ओके, फक्त उगा म्हणण्यापेक्षा मला जेवढं कळालं तेवढं मी करायला लागलो. आणि तुम्ही कन्फर्म करा. मीच सांगितलं म्हणून माझंच सगळं बरोबर आहे असं समजायचं नाही. ओके, तुम्ही पण एकदा चेक करा, गूगल चेक करा, विकिपीडिया चेक करा, पुस्तक चेक करा. आणि त्या सब्जेक्ट एक्सपर्टना थोडं विचारून घ्या, कन्फर्म करा. तुम्ही पण सब्जेक्ट एक्सपर्ट असेल तुमच्या एक युनिटमध्ये. ओके, एकदा कन्फर्म करून घ्या. आता मॅथमॅटिकल रिझनिंगच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 21चा जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज द अरिथमेटिक मीन ऑफ द इंटिगर्स फ्रॉम 1 to 51, त्याचं उत्तर सी 26 आहे. आणि त्यानंतर 22 क्वेश्चन, जर इफ 10 m इज पॉझिटिव्ह इंटिगर डिवाइड्स द प्रोडक्ट ऑफ द इंटिगर्स फ्रॉम 101 to 151 देन द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ m इज. आमचे मित्रवर्य त्यांनी काय सांगितलं की ह्या प्रश्न प्रोबेबली चुकीचा आहे असं म्हणालेत. तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. ओके, आणि त्यानंतर 23 क्वेश्चन्स, उत्तर आहे बी वाय अँड झेड ओनली. And 24 question, a person was working to the transfer bricks from a place X to a place Y. त्याचं उत्तर आहे 210, सी ऑप्शन. आणि 25 क्वेश्चन्स, देर आर 64 डिअर इन अ फॉरेस्ट इन द प्रेझेंट इयर. जे क्वेश्चन्स आहे त्याचं उत्तर आहे ॲन्सर बी 486. तुम्ही एकदा कन्फर्म करा. ओके, एक युनिटांचं छोटे एक मिनिटांचं व्हिडिओ करतो, एकदा बघा, तुम्ही कन्फर्म करा, मग गो फॉर फायनल. अजून फायनल नाही, त्यांचा ॲन्सर की येईपर्यंत नंतर तुम्ही कन्फर्मेशन करा. ओके,